स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आणि लाप्पा धुतल्या गावासारखा आहे आणि मी नाही म्हणून सगळ्या गावातले लोक म्हणतील प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं, आपण काय आणि अनिल आप्पा काय जे बोलायचं ते सगळं बोललं जाईल। जी गरज आहे अनिल आप्पाला सगळं माहित आहे, कुणाचं काय कोण काय, आणि अनिल आप्पा पण सगळ्याला माहित आहे की अनिल आप्पा काय आहे ते। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह घोघाट। व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, AC डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या। हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भिवघाट। विटा शहरातील सर्वात शांत, संयमी आणि ज्येष्ठ नेतृत्व आज आपल्यासोबत आहेत। भाजपचे त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून काम केलेलं आहे। विटा शहरात त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत, काही निवेदन दिलेले आहेत। आपा नमस्कार, काय सांगाल, काय मागणी आहे? एक मागणी माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या अशी केलेली आहे की गेल्या कित्येक वर्षापासून जी नगरपालिकेत एक चांगली परंपरा पडलेली होती की भोंगा वाजला जात होता। सकाळी 8 वाजता, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 8 वाजता, संकष्टी जे टायमिंग होतं त्यावेळेस तो भोंगा कित्येक दिवसापासून विटा शहरातील बंद आहे। कोणी एका व्यक्तीने तक्रार केली माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे म्हणून तो भोंगा बंद ठेवण्यात आलेला आहे। वास्तविक असे एखादा चांगला नगरपालिका पहिल्यापासून जी पारंपरिक उपक्रम जर करत असतील तर अशा एखाद्या व्यक्तीने विरोध केला म्हणून तो भोंगा बंद करण्याची गरज नव्हती। जर काय अडचण असेल तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आमचं म्हणणं सांगू की बाबा हे पारंपरिक कित्येक वर्षापासूनची परंपरा आहे, या ठिकाणी जवळच कोर्ट आहे, कधीही कोर्टाच्या न्यायाधीशांनी कधीही त्याच्या बाबतीत कधीही तक्रार केली नव्हती। एवढं सगळं असताना एका व्यक्तीने केला म्हणून तो भोंगा बंद ठेवणं योग्य होतं, म्हणून आम्ही एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन दिलं होतं की हा भोंगा लवकरात लवकर चालू करावा, जेणेकरून जी चांगली परंपरा होती ती कायमस्वरूपी पुढेच चालू राहावी। त्याप्रमाणे मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलंय, आम्ही त्याच्यात चर्चा करून तो भोंगा कसा चालू करता येईल ते बघतो आणि आम्हाला खात्री आहे की हा भोंगा परत एकदा विटा शहरात जे शान आहे ते परत एकदा वाजण्यात चालू होईल। हे एक निवेदन त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुख्याधिकारी साहेबांना दिलेलं होतं। काही दिवसापूर्वी तुम्ही महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आणि पद्मसिंह पाटील जे विरोधी गटाचे नेते आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर आरोप केला की महिलांना तुम्ही उन्हातान्हात उभं केलं, लांब लांब लाईना लावल्या, काय नेमका प्रकार? गेल्या 4 ते 5 वर्षापासून हा उपक्रम भव्य दिव्य स्वरूपात भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय अनिल भाऊंच्या काळात आम्ही चालू केलेला होता की भारतीय जनता पार्टीचा निम्मा रोल आणि त्यांचा निम्मा रोल असा पद्धतीने तो चांगला उपक्रम चालू होता की पहिला 2-3 वर्ष महिलांना साड्या दिल्या, अत्यंत चांगल्या पद्धतीच्या साड्या 4 ते 5 हजार महिलांना देत होतो। खरं आहे की हा उपक्रम जेवढा आम्ही चांगला चालवत होतो की जो महाराष्ट्रात कुठं नव्हता, एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना एवढं चांगली भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम कुठंच कधी झाला नसेल असा उपक्रम चालू करत होतो। पण हा उपक्रम चालू केल्यानंतर कधीही आजपर्यंत या उपक्रमावर कोणीही कधीही टीका केली नव्हती आणि ती टीका काल पद्मसिंह यांनी का केली कुणास ठाव, किंवा त्यांनी सूचना केल्या असतील काय, माझं नाव कुठे घेतलं नाही, परंतु ह्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं
5 वर्षापासूनचं नियोजन मी करत आलेलो आहे. संपूर्ण नियोजन मी करतो. आणि यावेळी तर आगळा वेगळा एक साडीपेक्षा एक चांगलं गिफ्ट म्हणून द्यायचं म्हणून ठरवलं. 3-4 प्रकारची चांगली चांगली भांडी ठेवली. महिलांच्या पसंतीनुसार त्यांना देण्याचं ठरवलं होतं. आणि बरोबर 24 तारखेला 1 वाजता कार्यक्रम डिक्लेअर केलेला होता आम्ही. आणि कार्यक्रम 1 मिनिट सुद्धा वेळ केला नव्हता. बरोबर 1 वाजता चालू. त्याच्या अगोदर भारत मातेचं पूजन वगैरे सगळं करून घेतलेलं होतं. आणि 1 वाजता जो चालू केला तो अखंड कार्यक्रम 6,000 ते 6,500 महिला जोपर्यंत हळदी कुंकू होत नाही तोपर्यंत अखंड चालू होता. मध्ये आधी कुठे थांबलेलं होतं. सुरुवातीला काय मला कार्यक्रम 1 वाजता होता तरी 12 वाजता येऊन थांबलेल्या होत्या. आता त्याला थोडा काय पर्याय नसतो. परंतु आम्ही तिथं पाण्याची सोय सगळी सोय व्यवस्थित केलेली होती. आलेल्या महिलांना पहिल्यांदा कार्यालयातल्या सवलीतच सगळ्यांना थांबवलं होतं. आणि कार्यक्रम जसा चालू होणार असं 1 वाजायची वेळ होईल तसं ती लाईन वाढायला लागली. परंतु तात्काळ उभा राहणं हा प्रकारच झाला नाही. का तर लाईन कंटिन्यू पुढे सरकत होती. कायम ताशी 900 महिलांना सुहासिनीचा मान देण्याचा कार्यक्रम 1 ताशी 900 महिलांना दिला जात होता. 6 ते 6,500 महिलांना 6 ते 7 तासात 6 ते 6,500 महिलांना सुहासिनीचा मान आणि वाण दिला. आणि एवढं चांगलं त्या कार्यक्रमाला 2.5 महिने होऊन गेले. कोणाची काही तक्रार नाही. अत्यंत चांगला झाला कार्यक्रम. भव्य आणि दिव्य स्वरूपात झाला. एवढं सगळं त्याचं असताना अचानक पद्मश्री बायांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली. आणि त्या ह्याच्यात हळदी कुंकू कार्यक्रमाचं काढलं. हळदी कुंकू कार्यक्रमाचं की महिलांना 2-2 तास तात्काळ उभा राहायला लागलं. त्याला पाण्याची सोय नव्हती, सावली नव्हती. खरं ही लाईन एकदम मोठी असल्यामुळं अगदी ते म्हणतात तसं तात्काळ उभा राहिले पूर्णतः खोटं असून तात्काळ कुठे उभा राहायला लागलं नव्हतं. लाईन कंटिन्यू एकसारखी पुढे जात होती. लाईन कमी होत नव्हती का तर महिला मागणं येण्याचं प्रमाण तेवढंच होतं. त्यामुळे लाईन आहे तेवढीच दिसत होती. परंतु महिला चेंज होत होत्या ना. दुसऱ्या महिला येत होत्या. त्यामुळे तात्काळ कुठे ठेवलं जात होतं. उलट जार पाण्याचं ठेवलेलं होतं. आत महिलांना नाश्त्या सहित व्यवस्था सुहासिनीचा मान वाण दिल्यानंतर नाश्त्याची व्यवस्था सुद्धा वडापाव नाश्त्याची व्यवस्था केलेली होती. चांगला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात तिळगुळच्या ऐवजी तिळगुळाची वडी चांगली दिलेली होती. आणि पाण्याची सोय मुबलक प्रमाणात होती. आणि सगळ्या महिला खुश असताना असं त्यांनी काहीतरी राजकीय कारणासाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात गेलं त्यांनी योग्य नव्हतं. म्हणून मी पत्रक पण काढलं होतं. आज मी माझी भूमिका पण सांगितली. आणि ठीक आहे एखादी काय सूचना आम्हाला वाटलं त्याचं काय बाबा ठीक आहे त्याचा आपण आदर करू. सगळ्यांचा आम्हाला आदर करायची सवय आहे. आम्ही चांगलं काम करण्याचा प्रामाणिकपणे कायम प्रयत्न करतो. ठीक आहे पुढच्या वर्षी अजून याच्यात काय सुधारणा करता येईल का. परंतु निवडणूक आहे म्हणून अनिल आप्पा कधीही कोणता कार्यक्रम कधी या विटा शहरात केला नाही. अनिल आप्पाच्या सगळ्या कार्यक्रमात सातत्य असतं. वर्षानुवर्ष त्या विटा शहरात बरेच कार्यक्रम अनिल आप्पाच्या मार्फत राबवले जातात. परंतु त्या विटा शहरातल्या एकाही नागरिकाची कधी तक्रार नाही. उलट लोक समाधानाने सांगतात काम करावं तर अनिल आप्पासारखं काम करावं. हे सगळीकडे असताना कुठेतरी आणि पद्मश्री बाईचे माझे चांगले संबंध असताना त्यांनी त्याला एखादी सूचनाच करायची होती तर त्यावेळी हळदी कुंकू झाल्या लगेच करायला पाहिजे होती. बाबा आप्पा पुढच्या वेळी असं करा जरा तुम्ही. माझं त्याचा अत्यंत चांगला संबंध आहे. माझं कोणाशी वेळ नाही. या पत्रकार परिषदेनंतर पद्मश्री पाटील यांच्यावर देखील आरोप होऊ लागलेले आहेत. यापूर्वी त्यांनी पाटील गटाचा विरोध केला होता आणि त्यांचं समर्थन केलं जातं असं सोशल माध्यमावर सांगितलं. हे त्यांची भूमिका त्यांना लागला. मी राजकीय विषयावर आता बोलणारच नव्हतो आणि बोलणारही नाही. मी पहिल्यांदा हळदी कुंकवाच्या जेव्हा बोलले सामाजिक उपक्रम चांगला राबवत असताना त्याच्यावर बोलले. आणि त्याच्यातलं मला काय घ्यायचंय ते मी घ्यायचा सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. परंतु त्यांनी मला बोलायला पाहिजे होतं. 2.5 महिन्यानंतर काहीतरी राजकीय हे करण्यासाठी त्याच्यात हळदी कुंकवाचा कार्यक्रम काढणं आणि एवढा चांगला कार्यक्रमाविषयी बोलणं हे योग्य नव्हतं म्हणून मी केलं. अन्यथा मी टीका करत सुद्धा बसत नाही. निवडणूक आहे त्यासाठी खूप वेळ आहे. त्यावेळी काय ज्या बोलायचं ते सगळं बोललं जाईल. जी गरज आहे अनिल आप्पाला
सगळं माहित आहे, कोणाचं काय कोण काय. आणि अनिल आप्पा पण सगळ्यांना माहित आहे की अनिल आप्पा काय आहे ते. त्यामुळं मी संयम ठेवणार आहे. जोपर्यंत निवडणुका लागत नाहीत, भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर होत नाही, तोपर्यंत मी राजकीय विषयावर फार न बोलता भारतीय जनता पार्टीवर कोण बोलेल तर मी त्याचं उत्तरच देखील देईल. भारतीय जनता पार्टीवर अजून कोण बोललं नाही तोपर्यंत मी राजकीय काय बोलणार नाही. परंतु मला ज्या योग्य वेळेस सगळं काय बोलेल हे तो सगळ्यांनीच लक्षात ठेवावं. अनिल आप्पा धुतल्या तागासारखा आहे आणि हे मी नाही म्हणून सगळ्या गावातले लोक म्हणतात. प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं. आपण काय आणि अनिल आप्पा काय याचं प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं. आणि काही बोलताना, माझ्यावर बोलताना किंवा आमच्या उपक्रम बोलताना थोडं काळजी घ्यावी एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अनिल बाबर. गेल्या अनेक वर्षापासून ते विटा शहराचं नेतृत्व करतात. कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.